नमस्कार मंडळी, रामराम कोल्हापूरकरांचा नमस्कार. 31 मेला आमच्या नाताईच्या लग्नाचा वाढदिवसाला 50 मग धुळाच घेऊन असता भाऊकीत आपला प्रोग्राम करायचा ठरला. आता मला राय जरा चांगला घे की महाराजला पण आमच्या विचारले तांदूळ कसं किलो आहे हो? आ होय ही बिर्याणी राईस आहे कसा होतो या हो? अनुष्का तू खाल्लाय का? मामान तुला दिलाय कधी? हा दुकानात थेट गेला चिकनचं दुकान. चिकन मस्त घेतलं. आमचं पोरगी गाडी बसून दंगा करायला बघा. बारक्याला गाडीवर फिरायला आवडते आणि मध्ये बसायला तो तयारी चालू होती सगळी मस्तपैकी. सोलकडी केलती आणि राईसचं पाणी ठेवलं. केटरचे आमचे किरण सुद्धा आलं मग त्याला एक भाग करून गेला किंवा दादाचा जवळचा मित्र भगवान मोहिते. त्यामुळे एका शब्दावर आमचं किरण आले आणि बिर्याणी करून मस्तपैकी गेले. आमच्या किरण मोहितेचं कौतुक करायला एवढं कमी तो, कारण कामं करत भरती बिरती चालू वागायची. त्याला खरोखर यश मिळाले त्या पाठीशी राव. काय बघ कसं काय आला जा मग काय सुट्टे नाही मग सुट्टे नाही म्हणाई. आमचं नितीश पोलीस पण आहेत बघा संकट. तिने पण बिर्याणीला हात चांगला लावला. पुदिन्याशिवाय चव नाही म्हणाला. पुदिना चला खुडतोय आपण म्हणा. आम्ही शेतात गेलो पुदिना आला. बिर्याणी करताना ताजा ताजा पुदिना असला तर विषय हार्ड काम आहे. आपलं मित्र स्वप्नील माळी यांच्या शेताकडे आलो. कुत्र पण भुका आले बघा. तर आम्ही कुत्र बांधले त्यामुळे लक्ष दिलं नाही. कोल्हापुरात सगळं असं मोफत काय मिळते बघा. म्हणजे खेड्यात राहायला किती आनंद असतो बघा. की कोथिंबीर असू दे ना असू दे सगळं काय जाग्यावर पोच मिळते हो. म्हणजे विकत काय आणायची काही गरज नाही. हे आपल्या मित्राचंच आहे आणि मी मित्राला सांगायला पण नाही बघा. आणि ह्या स्पेशलिस्ट म्हणजे बिर्याणी स्पेशलिस्ट आमचं नितीश बागडे आहेत आणि तिने सांगितलं पुदिन्याशिवाय काय चालणार नाही लक्षात ठेवून घ्या. आणि नितीश पोलीस पुदिना तुम्हाला बिर्याणी चांगलाच वाटतो. काय वाटतं तुम्हाला पुदिन्याचं काम? मी गेल्या वेळी इथून नेला होता पुदिना, त्यामुळे मला माहिती आहे इथं पुदिना असते. गावातल्या कुठल्या कुठल्या गोष्टी कुठं कुठं आहेत, कडीपत्ता कुठं आहे, पुदिना कुठं आहे. म्हणजे तुम्ही कोल्हापुरात राहून सुद्धा ह्या हसूरमध्ये सगळ्या गोष्टी तुम्हाला लक्षात आहेत मला. तर भुकाले बघा आणि पळाले बघा. आम्ही त्या पाठीला गेलो. काय विषय आड काम कसं आहे बघा. तर एवढं पारका सुद्धा कसं दणकळा काम आहे बघा. अहो आमच्या कोल्हापुरात कुत्र्याचं पण काम हलकं नसते. असं जोमात काम असते. चोर सुद्धा लांब. तुम्हाला वाटलं कुत्र्याने गॉगल घातलाय, खरं त्यांचं अंधारात डोळे असंच दिसतात. थेट आला मी घरात बघा. बिर्याणी करायची होती रेग्युलर. खरं घरातल्याने उघडा राईस मारला, चिकन सेपरेट करून घेतलं. शेवटला दम मारायची पाळली राव. म्हणजे दम बिर्याणी झाली राव. चिकन लई धुवून घेतात राव. म्हणजे 1 किलो चिकन असतं तर 100 ग्रॅम त्यातलं बाजूलाच पडते. पर्याय नाही, प्रत्येकाची घराची पद्धत वेगवेगळी असते राव. आता चालू दम मारायला. चिकनचा सगळा सारा खाली ठेवला आणि त्यावर राईस मारायचा चालू बघा. राईस मारल्यावर त्यानंतर चिकन सारण टाकला आणि परत राईस टाकला आणि नंतर तेव्हा पात्याला मिक्स करून मस्तपैकी दम मारला. आमचे नितीश पोलीस आहेत, स्पेशलिस्टच आहे तो. कलर जरा मस्तपैकी 2 कलर आणा. मग 2 कलर मस्तपैकी केसरी आणि पिवळा घेतला. राईस जरा मस्त दिसतो दिसायला. त्यानंतर तळ्याला कांदा टाकला तर घमघमाट सुटलेला. वागेला तोंडात जाईन चालतं. 1 तासापर्यंत खाय मिळणार होती त्यामुळे काय विषय नव्हता सोडा. नितीश पोलीस कोल्हापुरात खास झालं बिर्याणी करायला. बाहेर जर आलो तर बारक्या पोराची मजा चालू आहे बघा. पार्टी कसली पण असली तर बारक्या पोराची पार्टी वेगळीच असते. बारक्या पोराची आमची पूजा आणि ऋतू पण खेळत बसली. पूजा आमची सून आणि ऋतू आमची पुतणी असली बहिणीपेक्षा जास्त नाता आमचा आहे. सगळ्या बहिणीच लागते असं काय नसते. नाता आपोआपच तयार होतात. नितीश पोलीस आणि पूजा गुच्छ आणलेला तो दिला नानांच्या ताईसने. सगळ्यांनी फोटो काढा चालू एकाकडे. फोटो काढून झाल्यावर जरा सिनेमॅटिक सीन जरा करूया की म्हणाला. त्यासाठी आमच्या पूजाने स्टँड घेतला आणि नानासने ताईला तयार केलं. मी पण व्हिडिओ करायला तयार झालो की राव. बघा की सीन कसा यांचा लागणार. या 50 वर्षानंतर सुद्धा असा व्हिडिओ करायला म्हणल्यावर आम्हाला पण लय भारी वाटलं. तुम्हाला सुद्धा बघून लय भारी वाटणार बघा की. मला फोटो सेशन झालं. सगळी जेव्हा बसला मस्तपैकी. बिर्याणी मस्त गेलती, सोलकडी गेलती, कांदा लिंबू रस्सा आणि चिकन फ्राय सपला की विषय. पार्टी करून खायला लय मजा वाटते आणि असला वेळ आणि प्रसंगाच्या वेळी हे सगळं करायला लागते. आपण आमच्या वहिनी काय म्हणतात बघा की राव. वहिनी जेवण कसं झाले हो? हा विघ्नेश जेवण कसं झाले? सर्वेश म्हणतो जेवण कसं झाले? 1 नंबर. असं म्हण काय तुम्हाला विषय आहे कुठ्या नात्याबद्दल काय सांगायचं आहे? नवरा बायकोचं नातं म्हणजे कसं असतं? नवरा बायकोचं नातं विश्वासावर अवलंबून असतं. बरोबर. विश्वास असेल तर ते नातं अतूट आणि चिरत तरुण राहतं. मला नाना आणि ताईंविषयी एक गोष्ट सांगायची आहे की वडाचं झाड कसं असतं, जशी त्याची मळ घट्ट तसे ते झाड भरत जाते. तसे हे आमचे नाना ताई आहेत. त्यांच्यामुळं आज आम्ही वटवृक्षाच्या आम्ही फांद्या आहेत. त्यांच्यामुळं आम्ही बहरलोय. त्यांच्या आशीर्वादामुळे आम्हाला पुढे प्रत्येक गोष्टीत अडचणी त्यांच्या आशीर्वादामुळे आम्ही पार पाडतोय. आणि त्यांनी त्यांच्या दोघांची 50वी म्हणजे सेंचुरी म्हणू शकतोय आपण. अर्धशतक त्यांनी केलेलं आहे. इथून पुढील आयुष्य त्यांना
आरोग्यदायी समृद्धीचे सुख समाधानाची जावं एवढीच शुभेच्छा. बागडी भावकीबद्दल काय सांगायचं आहे हसूर समाजाचं? मी एवढं आता बागडी समाजात मी काम करते. बघितलं की प्रत्येक ठिकाणी की म्हटलं तर द्वेष मत्सर असतात, पण हसूरच्या बागडीविषयी सांगावं म्हटलं तर आमची युनिटी आणि एकी आहे तेच बघायला मिळत नाही. बागडीच असं नाही, कुठल्याच समाजातल्या कुठल्याच एकत्रित कुटुंबामध्ये नाही आहे. तर माझी अशी अपेक्षा आहे की जशी आमची युनिटी आहे तशीच प्रत्येकामध्ये राहावी आणि आमची लोक अशी की प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये बरोबरीनं सामील राहतात. कधीही कुणाला एकट्याला अडचणी कधी कसलीही येऊ दे, सगळी आमची भावकी उभा राहते पाठीशी. त्यामुळे मी खरंच मला आनंद वाटतो की मी लग्न होऊन या हसूरच्या बागडी परिवारामध्ये आले. त्याचा मला अभिमान वाटतो. ओकेच. घास खाऊ खाकी बाई मी म्हणालो, सुट्टी द्यायची नाही त्यात नाही म्हणालो मी तिला. तू कसं वाटतं नक्की सांगा. चॅनल नवीन असं तर सबस्क्राईब नक्की करा. तर पुढल्या व्हिडिओला नक्की आपण भेटू. चला बाय.